दिवसाची सुरुवात सुंदर अशी देवपूजा करून झाली. तेवढी छान सेवा पण घडली. घरातले लवकर कामं आवरले आणि आम्ही निघालो वाढदिवसाला. आणि खरं तर आज सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला वाढदिवस होते. सकाळी मैत्रिणीच्या मुलाचा वाढदिवस होता. आम्ही सगळ्या मैत्रिणी तिथे आलो होतो. सगळ्यांना तर मी काही ओळखत नव्हती, पण ज्या काही ओळखीच्या होत्या त्यांच्यासोबत छान अशा गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर छान पावभाजी खाल्ली. मुलांनी ते खूप मजा केली. बऱ्याच मैत्रिणी आल्या होत्या आणि ज्या काही होत्या त्या सगळ्या शाळेच्याच होत्या. एका स्कूलच्या असल्यामुळे सगळ्याच एकत्रित गोळा झाल्या होत्या. नंतर घरी आली. संध्याकाळी स्वयंपाक करायचा होता. मला नाही, मिस्टरांना, कारण शनिवार होता आणि आम्हाला परत संध्याकाळी एका ठिकाणी वाढदिवसाला जायचं होतं. आणि हे कोणी दुसरं तिसरं नसून आपल्याच परिवारातील आहे. आणि बघा ना, आपल्या ज्या मागच्या जन्माचं काही ना काही ऋणानुबंध असतं, की आपण ह्या जन्मात एकमेकांना भेटतो. मग तुम्ही असेल किंवा मी असेल, काहीतरी आपलं सगळ्यांचं मागच्या जन्माचं काही ना काही नातं असेल. तर हे हे असंच नातं एकदा मला ताई एका हॉटेलमध्ये भेटला होत्या आणि आमची अशीच ओळख झाली. त्यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला मला बोलवलं होतं आणि खरंच मी गेल्यावर खूप छान वेलकम केलं. त्यांच्या सगळ्या बहिणी आल्या, त्यांच्या वहिनी आल्या, माझ्याशी बोलल्या. तर एक आपुलकीचं नातं आहे, की आपण एकमेकांना कधी बघितलं नाही. म्हणजे तुम्ही तरी मला बघता, पण मी तुम्हाला बघितलं नाही तरीसुद्धा एवढं आपुलकी आणि एवढं प्रेम. तर मला ते बघून खरंच खूप छान वाटतं आणि हे खूप ब्लेसिंग्स आहे माझ्यासाठी. तुमच्यासारखे लोक मला भेटले. तर ही आहे छोटीशी सानवी, जिचा वाढदिवस होता. तिचा 10वा वाढदिवस त्यांनी छानपैकी साजरा केला. तर छानपैकी फोटो वगैरे काढले, मस्त जेवण केलं आणि ती तिच्यासाठी एक छानसं गिफ्ट आणलं होतं, जे मी तिला दिलं. चला बाय.